श्री स्वामी चरित्र सारामृत तृतीयोध्यायः। श्री गणेशाय नमः। धन्य धन्यते या जगती स्वामी चरणी ज्यांची भक्ती, त्यासी नाही पुनरावृत्ती पद पावती कैवल्य। गताध्यायी कथा सुंदर। स्वामींनी निवेदिले स्वचरित्र आणि बाबा दिगंबर त्यांचे वृत्त निवेदिले। निर्विकार स्वामी मूर्ती लोका चमत्कार दाविती, काही वर्षे करो निवस्ती मंगळवेढे सोडिले। मोहोळ माझी वास्तव्य करिता आप्पा टोळ झाले भक्त, तेथीचे साकल्य वृत्त अल्पमती केवी वर्णू। स्वामी चरित्राचे हे सार म्हणून केला नाही विस्तार, वर्णिता कथा समग्र ग्रंथ पसरे उदधी सम। सवे घेऊनी स्वामींसी टोळ जाती अक्कलकोटासी, अर्धमार्गावरून टोळासी मागे परतणे भाग पडे। टोळ आज्ञा पिले सेवका, जोवरी आम्ही येऊ का तोवरी स्वामींसी सोडू नका, येथेच मुक्काम करावा। टोळ गेलिया परतोनी स्वामी चालले उठोनी, बहुत वर्जिले सेवकांनी परिणच मानिले त्या। तेथोनिया निघाले अक्कलकोटा प्रति आले, ग्रामद्वारी बैसले यतिराज स्वेच्छेने। तेथे एक अविंध होता तो करी तयांची थट्टा, परी काही चमत्कार पाहता महासिद्ध समजला। पूर्व पुण्यास्तव निश्चिती आले चोळप्पाचे गृहाप्रती, स्वामींसी जाणून ईश्वर मूर्ती चोळप्पा करी आदर। चोळप्पाचे भाग्य उदेले यती राजगृहासी आले, जैसे कामधेनू आपण बळे दरिद्र्याच्या घरी जाय। पूर्व पुण्य होते गाठी म्हणून घडल्या या गोष्टी, झाली स्वामी राज भेटी परमभाग्य तयाचे। धन्य धन्य तयाचे सदन जे स्वामींचे वास्तव्य स्थान, सुरवराजे दुर्लभ चरण तयाच्या घरी लागले। योगाभ्यासी योग साधिती तडी तापडी मार्गी श्रमती, निराहार किती राहती मौन धरिती किती एक चरणी उभे राहून सदा विलो किती गगन। एक गिरी गभरी बैसोन तपश्चर्या करिताती, एक पंचाग्नी साधन करीती, एक पवनाते भक्षिती। कित्येक संन्यासी होती संसारावघा सोडोनी, एक करीती कीर्तन एक मांडिती पूजन, एक करीती होम हवन एक षटकर्मे आचरिती, एक लोका उपदेशिती एक भजना माझी नाचती, एक ब्राह्मण भोजन करीती एक बांधिती देवालये। परिजयाचे चरण दुर्लभ सद्भक्ती वाचोन, केलियासी नाना साधन भावाविण सर्व व्यर्थ। योग यागादिक काही चोळप्पाने केले नाही, परिभक्ती स्तव पाही स्वामी आले सदनाते। तयाची देखोनिया भक्ती स्वामी तेथे भोजन करीती, तेव्हा चोळप्पाचे चित्ती आनंद झाला बहुसाळ। तईपासून तयाचे घरी राहिले स्वामी अवतारी, दिवसेंदिवस चाकरी चोळप्पा करी अधिकाधिक। तेव्ही राज्य पदाधिकारी मालोजी राजे गादीवरी, दक्ष असोनी कारभारी परमज्ञानी असती जे। अक्कलकोटची प्रख्याती तेव्हा काही विशेष नव्हती, परितयाचे भाग्य निश्चिती स्वामी चरणी उदेले। तईपासून जगात त्या नगराचे नाव गाजत, अप्रसिद्ध ते प्रख्यात किती एक जाहले। चोळप्पाचे गृहाप्रती आले कोणी एक यती, लोका चमत्कार दाविती गावात बात पसरली। आपुली व्हावी प्रख्याती ऐसे नाही जयांचे चित्ती, म्हणून या स्वामी राजयती बहुधा न जाती फिरावया। लोका माझी पसरली मात नृपासी कळला वृत्तांत, ही आपुली या नगरात यती विख्यात पातले। राहती चोळप्पाचे घरी दर्शना जाती नरनारी, असती केवळ अवतारी लीलाज्यांची विचित्र। वार्ता ऐसी ऐकोनी राव बोलले कायवाणी, गावात यती येवोनी फार दिवस जाहले। परी आम्ही श्रुत पाही आजवरी झाले नाही, आता जावोनी लवलाही भेटू तया यतिवर्या। परी ते केवळ अंतर्ज्ञानी ऐसी वार्ता ऐकली कानी, हे सत्य तरी येवोनी आताच देती दर्शना। राव मुखातून वाणी निघाली तोची यतिमूर्ती पुढे ठेली, सकल सभा चकित झाली मती गुंगली रायाची। सिंहासनाखाली उतरोन राव घाली लोटांगण, प्रेमाश्रूंनी भरले नयन कंठ झाला सद्गदित। दृढ घातली मिठी चरणी चरण धुतले नेत्राश्रूंनी, मग तया हस्तकी धरोनी आसनावरी बैसविले। खूण पटली अंतरी स्वामी केवळ अवतारी, अभक्ती पळोनी गेली दुरी चरणी भक्ती जळली तई। सकळ सभा आनंदली समस्ती पाऊले वंदिली, षोडशोपचारे पूजिली स्वामी मूर्ती नृपराये। निराकार आणि निर्गुण भक्तांसाठी झाले सगुण, तयाच्या पादुका शिरी धरोन विष्णुनाचे ब्रह्मानंदे। इति श्री स्वामी चरित्र सारामृत नाना प्राकृत कथा संमत, प्रेमळ भक्त परिसोत तृतीयोध्यायः गोडहा। श्री स्वामी चरणार्पणमस्तु। श्रीमस्तु शुभं भवतु शुभं भवतु।